बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 12 मार्चला सुनावणी होणार आहे आणि बीडमधील केज सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणाची एकत्रित सुनावणी पार पडणार आहे। हत्या, अपहरण, ॲट्रोसिटी आणि खंडणी प्रकरणाची एकत्रित सुनावणी होणार आहे आणि विशेष मकोका कोर्टाकडून प्रकरण बीडच्या केस कोर्टाकडे वर्ग केले जाणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचं आता उघडकीस आलेलं आहे, समोर आलाय आणि सीआयडीनं कोर्टात दाखल केलेल्या दोषारोप पत्रामधून हा दावा सुद्धा केलेला आहे। दोषारोप पत्रामध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेसह 8 आरोपींची नावं आहेत आणि केज सत्र न्यायालयामध्ये आता 12 मार्चला सुनावणी होणार आहे। 1700 पानांचं दोषारोप पत्र दाखल केलेलं आहे। आणि जे दोषारोप पत्र होतं त्यामध्ये नेमके काय दावे केले गेलेले आहेत आणि आरोपी कोण आहेत ते सुद्धा आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण पाहू शकतो 8 ऑक्टोबर 2024 ला वाल्मिक कराडकडून आवारा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 2 कोटींच्या खंडणीची मागणी झाली। त्यानंतर वाल्मिक कराडकडून खंडणी न दिल्यास बीड जिल्ह्यामध्ये आवारा कंपनीची सगळी कामं बंद पाडण्याचा इशारा दिला गेला। वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या फोनवरून आवारा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे खंडणी मागितली 29 नोव्हेंबर 2024 ला। सुदर्शन घुले आवारा कंपनीच्या कार्यालयात गेला। वाल्मिक कराडाची डिमांड पूर्ण करण्याची मागणी त्याने केली 29 नोव्हेंबरलाच। सीआयडीच्या आरोपपत्रात काय आहे ते आपण पाहतोय। वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह इतर सर्व आरोपींची केसच्या न्यायालयामध्ये मीटिंग झाली। 1700 पानांचं जे आरोपपत्र आहे त्यातील आपण महत्त्वाचे काही मुद्दे पाहतोय। आवारा कंपनी 2 कोटींची खंडणी देत नसल्यानं आरोपींनी हा कट रचल्याचं समोर आलंय। त्यानंतर 6 डिसेंबर 2024 ला खंडणीसाठी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळेचा आवारा कंपनीमध्ये राडा सुद्धा पाहायला मिळाला। सरपंच संतोष देशमुखांनी घटनास्थळी धाव घेत कंपनी बंद पाडू नका अशी विनंती केली 6 डिसेंबरलाच। सुदर्शन घुलेची सरपंच संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी असल्याचं सुद्धा या आरोपपत्रामध्ये लिहिलं गेलेलं आहे। वाल्मिक कराडचं नाव घेत विष्णू चाटेकडून फोनवरून संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली 6 डिसेंबरला त्याच दिवशी। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबरला वाल्मिक कराड सुदर्शन घुलेला असं म्हणाला की असं जर होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही। आता जो कोणी आडवा येईल त्याला आडवा करावाच लागेल, कामाला लागा असे आदेश त्यांनी दिले। त्यानंतर 8 डिसेंबरला नांदूर फाटा इथल्या तिरंगा हॉटेलमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट शिजला। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, आपण आरोपपत्रामध्ये काय होतं, घटनाक्रम कसा होता तो नेमका आपल्या प्रेक्षकांना सांगितलेला आहे। आता 12 तारखेला ही सुनावणी होणार आहे, त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत कारण की आता दोषारोप पत्र जे दाखल झालंय वाल्मिक कराड हाच आरोपी आहे असं सरळ सरळ म्हटलं गेलेलं आहे। नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे। अद्याप या प्रकरणातला एक आरोपी फरार आहे, कृष्णा आंधळे, परंतु तरी देखील सीआयडीनं त्यांच्या हाती जे पुरावे आले होते जवळपास 100 साक्षीदारांचे जबाब घेतले आणि त्या आधारे जवळपास 1,500 पानापेक्षा अधिकचं सगळं आरोपपत्र दाखल केलेलं आहे। बीड जिल्हा न्यायालयात हे दाखल करण्यात आलं होतं, परंतु ही सगळी घटना जी आहे ती केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती आणि त्यामुळे केज येथे देखील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आहे, त्या ठिकाणी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे। या ठिकाणचे जे न्यायाधीश आहेत सुरेश भाजीपाले यांच्या न्यायालयासमोर ही सुनावणी होणार आहे। विशेष मकोका चा दर्जा आता त्यांना देण्यात येणार आहे आणि त्या न्यायालयात ही सगळी पुढील सुनावणी होणार आहे। 12 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार असून या प्रकरणात आपण बघितलं अगदी सुरुवातीपासून संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं या प्रकरणातील तपासाकडे, त्यावरून होणारे राजकीय आरोप प्रत्यारोप असतील तसेच तपासाबाबत उपस्थित होणारे प्रश्न असतील, या सगळ्याकडे राज्यभराचं लक्ष लागलं होतं। आता या प्रकरणात आणि ही सगळी एकत्रित सुनावणी होणार आहे। 12 तारखेला काय सुनावणी होते याकडे आपलं लक्ष असेल। उदय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।